नमस्कार, मी डॉक्टर तुळशीदास खटके व्हायब्रंट अकॅडमीमध्ये ॲज अ रिजनल मॅनेजर म्हणून काम पाहत आहे. ही व्हायब्रंट अकॅडमी रिसेंटली छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. व्हायब्रंट अकॅडमीचे 7ही डायरेक्टर, ऑथर आहे, लेखक आहे. यांचे पेअरसन झालं, श्री बालाजी झालं, इथे यांची बुक्स आहेत. यांचीच ही व्हायब्रंट अकॅडमी आता छत्रपती संभाजीनगर येथे आलेली आहे. व्हायब्रंट अकॅडमीने AIR ऑल इंडिया रँक फर्स्ट 4 वेळेस दिलेला आहे. ऑल इंडिया रँक सेकंड हा 6 वेळेस दिलेला आहे. ऑल इंडिया रँक थर्ड हा 7 वेळेस दिलेला आहे. 37 टाइम ऑल इंडिया रँक फर्स्ट टू 9 देणारी अकॅडमी आता आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आलेली आहे. व्हायब्रंट अकॅडमीचे कोर्सेस 3 प्रकारचे कोर्सेस आहे. पहिला एक कोर्स आहे की 11वी 12वी JEE मेन्स ॲडव्हान्स आणि महाराष्ट्राचं MSc असा एक कोर्स आहे. हा ज्या विद्यार्थ्याचं ड्रीम आहे की इंजिनिअरिंग व्हायचं त्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स आहे. ज्या विद्यार्थ्याचं स्वप्न आहे की मला डॉक्टर व्हायचं, कुठून व्हायचं तर एम्स मधून डॉक्टर व्हायचं, यांच्यासाठी 11वी 12वी नीट आणि ॲडिशन आम्ही एम्स बॅच म्हणतो की एम्स बॅच साठी दुसरा कोर्स हा मेडिकल साठी आहे. आणि तिसरा कोर्स आहे तो की 7, 8, 9, 10 फाउंडेशन याच्यामध्ये होमिओपॅथी असेल, याच्यामध्ये स्कॉलरशिप असेल, ऑलिम्पियाड्स असतील, मॅथ ऑलिम्पियाड असेल, सायन्स ऑलिम्पियाड असेल, MPSC असेल, याच्या सगळ्या कोर्सेसची तयारी आम्ही इथं छत्रपती संभाजीनगर ऑफलाईन कोर्समध्ये आपण यांची करून घेतो. तर ही व्हायब्रंट अकॅडमीचे फीचर सांगायचं झालं तर एक आमच्या फॅकल्टी, तर आमच्या फॅकल्टी जे आमचे टीचर आहेत हे टॉपमोस्ट IIT मधून NIT मधून पासआउट झालेले टीचर आहेत. एक पहिल्याच वर्षी आम्हाला 200 मुलांची आमची बॅच झालेली आहे. या 4 बॅचेस 50-50 मुलाची आहे. एक बॅच साईज आमची लिमिटेड बॅच साईज आहे. 50 मुलाची बॅच, एक AC क्लासरूम, CCTV सगळं इनबिल्ड आहे. एकदा तुम्ही क्लासरूमला व्हिजिट करा, बघा व्हायब्रंट अकॅडमी कसं आहे, काय आहे, तिथं करून कसं घेतं. आमचं तिसरं जे की DPP असेल, स्टडी मटेरियल असेल, चॅप्टर वाईज आमचे स्टडी मटेरियल आहे. प्रत्येक चॅप्टरचं असं एक चॅप्टर वाईज स्टडी मटेरियल आहे. त्याच्यामध्ये मेंटल अबिलिटी असेल, त्याच्यामध्ये झुलॉजी, अशा ह्या चॅप्टर आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री, JEE मेन्स, नीट साठी आमचे चॅप्टर आहेत. प्रत्येक बॅचला एक बॅच इन्चार्ज आहे. बॅच इन्चार्जचा खूप मोठा असा रोल आहे की मुलांचा सगळा परफॉर्मन्स त्याच्याकडे असतो. मुलं ॲब्सेंट असेल, प्रेझेंट असेल, हा रेकॉर्ड त्याच्याकडे असतो. मुलांनी किती एक्झाम दिल्या, मुलांचा रेकॉर्ड कधीही पॅरेंट्स येऊन तो रेकॉर्ड चेक करू शकतो. JEE मेन्सच्या विद्यार्थ्यांसाठी वीकली टेस्ट जी असते, 1 वीकला ऑफलाईन, 1 वीकला ऑनलाईन, असं महिन्यातून 4 टेस्ट होतात, 2 ऑफलाईन, 2 ऑनलाईन टेस्ट. त्या टेस्टचा रिझल्ट तुरंत मुलांना, पालकांना SMS द्वारे मुलांना नोटीस बोर्डवर लावला जातो रिझल्ट, आणि त्याचा अनालिसिस होतं. पुन्हा दुसऱ्या दिवशी सेम विद्यार्थ्यांना अनालिसिस होतं त्या पेपरवर. पेपर जो सोडलेला असतो त्या पेपरमध्ये कोणता क्वेश्चन रॉंग झाला त्याचा अनालिसिस टीचर हे डिस्कस करतात. डाऊट सेशन होतं, DPP आहे, इजी फी स्ट्रक्चर आहे. 4 इन्स्टॉलमेंट मध्ये आपलं इन्स्टॉलमेंट जातात. एक अनाउन्समेंट करायची की VSAT एक्झाम व्हायब्रंटची स्कॉलरशिपची एक्झाम आहे. ही 90% स्कॉलरशिपची एक्झाम प्रत्येक रविवारी ही एक्झाम असते. ही एक्झाम कोणत्या विद्यार्थ्यांसाठी, तर 6वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ही एक्झाम देता येते. प्रत्येक संडेला येऊन तो एक्झाम देऊ शकतो. याच्यामध्ये त्याचं सायन्स, मॅथ, इंग्लिश, याच्यात फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायो, मेंटल ॲबिलिटी असे 20-20 क्वेश्चन, 100 क्वेश्चन, एका क्वेश्चनला 4 मार्क, 400 मार्काचा पेपर असतो. ही स्कॉलरशिपची एक्झाम प्रत्येक संडेला आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या एक्झामसाठी सहभाग व्हावे. थँक्यू.